तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कारण या योजनेमार्फत तुम्हाला 6 महिन्याचे प्रशिक्षण, वीज तुम्हाला टॅबलेट आणि अनलिमिटेड डाटा मिळणार आहे. ही योजना तुमच्यासाठी महाज्योतीमार्फत आलेली आहे. तुम्ही जर मित्रांनो IBPS, PO, बँकिंग, रेल्वे, AIO यासारख्या एक्झामची प्रिपरेशन करायचं असेल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची संधी आलेली आहे. यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण तर मिळणारच आहे. त्यामुळे तुम्हाला टॅबलेट आणि अनलिमिटेड इंटरनेटसुद्धा दिलं जाणार आहे. या प्रशिक्षण योजनेची माहिती आपण संपूर्णपणे जाणून घेणार आहे. याची काय पात्रता लागणार आहे? काय याची वयोमर्यादा लागणार आहे? काय अटी राहणार आहे? तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा का ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा? कोणत्या विद्यार्थ्यांना किती आरक्षण दिले आहे? याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओच्या लास्टमध्ये तुम्हाला एक महत्त्वपूर्णची माहिती देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ही योजना महाज्योतीमार्फत राबवण्यात येत आहे मित्रांनो. ज्यामध्ये दिनांक 8/7/2025 मध्ये जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्यामध्ये यांनी सांगितले की IBPS, PO, बँकिंग, LIC, रेल्वे, AIO परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजनाची तपशील यामध्ये सांगितले आहे मित्रांनो. त्यामध्ये आपण संक्षिप्तपणे जाणून घेऊ की यांनी काय म्हटलं आहे. माझ्या म्हटलं आहे की IBPS, PO, बँकिंग, LIC, रेल्वे, AAO परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, तसेच विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांकरिता IBPS, PO, बँकिंग, LIC, रेल्वे, AAO परीक्षाच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून हा अर्ज तुम्हाला मागवण्यात आलेला आहे. सो मित्रांनो, या अंतर्गत तुम्हाला जो लाभ मिळणार आहे, या सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 6 महिन्याचे प्रशिक्षण हे ऑनलाईन प्रशिक्षण मिळणार आहे. आणि प्रशिक्षण संस्थेमार्फतच तुम्हाला टॅबलेटसुद्धा मिळणार आहे आणि तुम्हाला त्यामध्ये अनलिमिटेड डाटासुद्धा मिळणार आहे. महाज्योतीने या योजनेअंतर्गत जी पात्रता सांगितली आहे, त्यामध्ये जी पात्रता आहे, विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्यानंतर सांगितले की विद्यार्थी हा नॉन क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमातीचे तसेच विशेष मागास वर्गातील यापैकी असावा किंवा असावी. त्यामुळे नंतर त्यांनी सांगितले आहे, विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा किंवा असावे. तुमची इथे ग्रॅज्युएशन पूर्ण असले पाहिजे मित्रांनो. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की यापूर्वी महाज्योतीच्या योजनेचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतला असेल, अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये. अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभासाठी ग्राह्य धरले जाणार नाही. त्यांचे अर्ज हे विचारात घेतले जाणार नाही. मित्रांनो, तुम्ही जर महाज्योतीच्या एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्ही हा फॉर्म भरू नका. नाहीतर तुमचा फॉर्म रद्द होऊ शकते. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले आहे की प्रशिक्षण करिता लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी अंतिम निवड चाचणी परीक्षेद्वारे करण्यात येईल. तुमची एक एक्झाम होणार आहे. त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे या योजनेमध्ये. त्यानंतर त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांची IBPS, PO, बँकिंग, LIC, रेल्वे, AAO पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाचणी परीक्षा घेण्यात येईल. त्याचप्रमाणे नंतर त्यांनी सांगितले की चाचणी परीक्षेत प्राप्त गुणांनुसार मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात प्राप्त विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. जे तुम्हाला एक्झाममध्ये मार्क मिळणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला मेरिटमध्ये जे मार्क आहे आणि त्यालाच लागून जे तुम्हाला आरक्षण मिळणार आहे, याचं संपूर्ण मिश्रण करून तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर त्यांनी सांगितले आहे की चाचणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. या माहितीकरिता आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून घ्या. याचे मी वेळापत्रक आपल्या चॅनलवर टाकणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्याचे वय किमान 20 वर्ष व कमाल 28 वर्ष, तसेच दिव्यांगाकरिता 38 वर्षापेक्षा जास्त असू नये. म्हणजे तुम्हाला किमान 20 वर्ष ते 28 वर्ष सांगितले आहे. तर हँडिकॅप विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी 38 वर्ष सांगितले आहे. या प्रशिक्षणाचे स्वरूप सुद्धा आपण बघून घेऊ. त्यामध्ये तुम्हाला 6 महिन्याच्या कालावधी राहणार आहे. तुमचं सिलेबस त्यानुसार तुम्हाला प्रशिक्षण देणार आहे. त्यानंतर सांगितलं याचं की प्रशिक्षण हे अनिवार्य स्वरूपाचे असेल. म्हणजे ज्या जिल्ह्यात तुम्ही प्रशिक्षणासाठी अप्लाय करणार आहे, त्या संस्थेमार्फत तुम्हाला प्रशिक्षण हे अनिवार्य स्वरूपात तिथे देण्यात येईल मित्रांनो. तर हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने नाही आहे. चला तर आरक्षण सुद्धा बघून घेऊ. कोणत्या कॅटेगरीसाठी किती आरक्षण आहे. तर बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही इथे कॅटेगऱ्या दिलेल्या आहे आणि टक्केवारी सुद्धा दिली आहे. म्हणजे इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी यांच्यासाठी 49% आहे. त्यानंतर विमुक्त जाती विजय यांच्यासाठी 10% आरक्षण आहे. त्यानंतर भटक्या जमाती ब, NTB यांच्यासाठी 8% आरक्षण दिले आहे. त्यानंतर भटक्या जमाती क, NT, T यांच्यासाठी 11% आरक्षण दिले आहे. त्यानंतर भटक्या जमाती ड म्हणजे NTD यांच्यासाठी 6% आरक्षण दिले आहे. विशेष मागास प्रवर्ग SBC यांना 6% आरक्षण दिले आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे एकूण टक्के 100% झाले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे समांतर आरक्षण पुढील प्रमाणे दिले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये म्हटले त्याने प्रगृहणीय महिलांसाठी 30% जागा आरक्षित दिल्या आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले दिव्यांगाकरिता 5% जागा हे आरक्षित राहणार आहे आणि अनाथसाठी 1% जागा आरक्षित राहणार आहे. तर बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक लागणार आहे. त्यामध्ये आधार कार्ड लागणार आहे, जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे
आणि रहिवासी दाखला लागणार आहे म्हणजे डोमेस्टिक सर्टिफिकेट. त्यानंतर वेज नॉन सिमिलर प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजे नॉन सिमिलर सर्टिफिकेट. त्यानंतर पदवीचे प्रमाणपत्रक लागणार आहे, गुणपत्र. मग त्यांनी सांगितले दिव्यांग दाखलासुद्धा लागणार म्हणजे जे विद्यार्थी दिव्यांग आहे त्यांच्यासाठी लागणार आहे. त्यानंतर अनाथ दाखला लागणार आहे. जे विद्यार्थी अनाथ आहे त्यांच्यासाठी अनाथ दाखला लागणार आहे. तर बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो, महाज्योतीने सांगितले की अर्ज कसा करावा. महाज्योती कार्ड www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर आय-बी-पी-एस, पी-ओ, बँकिंग, एल-आय-टी, रेल्वे, ए-ए-ओ, ऑनलाईन ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले अर्जासोबत तपशील नमूद सर्व कागदपत्रे टॉक्सिकिंत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. त्यांनी सांगितले आहे विद्यार्थ्याने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे. त्याशिवाय योजनाकरिता नोंदणी अर्ज हा वैध मानला जाणार आहे. महाज्योतीने या प्रशिक्षणासाठी काही आर्थिक शर्ती लावल्या ते आपण संपूर्णपणे जाणून घेऊ. यामध्ये त्याने सांगितले आहे की अर्ज करण्याचे अंतिम दिनांक हे 20/8 राहणार आहे. त्यानंतर त्याने सांगितले की पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले आहे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात असल्याने विद्यावेतन व अकादमिक निधी ऐवजी टॅबलेट व डेटा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थामार्फत देण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापित संचालक महाज्योतीकडे राहतील असं त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सदर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्यांनी यापूर्वी महाज्योतीमार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेकडून योजनेचा लाभ घेतलेला असल्यास त्याची निवड ही रद्द करण्यात येईल असं सांगितले त्यांनी विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास कार्यालयीन वेळेत केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा. या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमचे डाउट्स क्लिअर करू शकता. त्यानंतर त्यांनी ईमेलसुद्धा दिली आहे, तुम्ही ईमेल करू शकता आणि त्याचप्रमाणे त्यांनी वेबसाईटसुद्धा दिली आहे, तिथे तुम्ही सगळ्या प्रकारची माहिती बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती एक महत्त्वाची माहिती ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगतो ती एक महत्त्वपूर्ण माहिती होती ते म्हणजे आता तुम्हाला महाज्योतीमार्फत अर्थसहाय्य मिळणार नाही. फक्त तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन प्रशिक्षण आणि टॅबलेट मिळणार आहे. त्याशिवाय तुम्हाला महाज्योतीमार्फत कोणत्याही प्रकारची योजनाचा लाभ घेता येणार नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube फॅमिलीमध्ये लवकरात लवकर जॉईन होऊन जा. आणि त्याचप्रमाणे याची तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी महाराष्ट्र, ते लवकरात लवकर जॉईन करून घ्या. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.